नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कैरीचा साखर आंबा आणि गुळ आंबा। एकाच व्हिडिओमध्ये साखर आंबा आणि गुळ आंबा हे दोन्ही रेसिपी आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे मोठ्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहे आणि त्या आधी स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घेतला। पाण्याचा अंश राहता कामा नये, त्यामुळे आपला साखर आंबा व गुळ आंबा हा वर्षभर टिकेल। सर्वप्रथम मी इथे हिची वरवरची साले काढून घेतलेली आहे। हे बघा या पद्धतीने। आता हे छान मी लांब लांब किस याचा पाडून घेणार आहे। ह्या प्रकारची किसणी घेऊन आपल्याला छान लांब लांब किस पाडून घ्यायचा आहे। एका कैरीचा मी साखर आंबा आणि दुसऱ्या कैरीचा मी गुळ आंबा करणार आहे। या पद्धतीने छान लांब लांब असा आपल्याला किसून घ्यायचं आहे। हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते, इथे असा छान एका कैरीचा किसून झालेला आहे। आता तुम्हाला मी आंबा आणि साखर आंबासाठी लागणारी साखर आणि गूळ कोणत्या पद्धतीने घ्यायचे हे सांगणार आहे। त्यासाठी मी इथे वाटीचे प्रमाण घेणार आहे। हे बघा इथे छान एका वाटीने मी असं मोजून घेतला। आता याच वाटीने आपल्याला साखर आणि गूळसुद्धा मोजून घ्यायचं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। सर्वप्रथम इथे मी कढई गरम करून घेतली आणि त्यात साजूक तूप, 2 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा। दालचिनी आणि लवंग हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता। आता आणि दुसरी टिप म्हणजे इथे आपल्याला कढई ही स्टीलचीच घ्यायची आहे किंवा नॉनस्टिक। आता इथे मी पूर्ण किस इथे 2 वाट्या घालून घेतलेला आहे आणि आता 2 मिनटे याला छान परतून घ्यायचे आहे। 2 मिनटे छान परतून झाले की आता आपल्याला 2 वाट्यांना 2 वाट्या साखरच किस मोजून घेतला, त्यामुळे 2 वाट्या साखरच इथे आपल्याला घालायचं आहे। हे बघा आता छान मी इथे परतून घेतलेला आहे हा किस। आता इथे हा छान परतून झालेला आहे, पण साखर आंबा ह्या करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे। आता इथे साखरेला पाणीसुद्धा सुटलेले आहे, बघू शकता तुम्ही, छान पाकी आलेला आहे। आता आपल्याला हा छान 15 ते 20 मिनटं मंद आचेवरच इथे शिजवून घ्यायचा आहे। या पाण्यामध्येच आपल्याला हा साखर आंबा शिजवायचा आहे। तुम्ही बघू शकता आता हा याचा कलरसुद्धा बदलला आहे आणि पाकीसुद्धा आलेला आहे। आता हा शिजला कसा हे समजायचे असेल तर इथे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे थोडासा, आणि एक तारी पाक होईल तोपर्यंत आपल्याला हा साखर आंबा शिजून घ्यायचा आहे। हे बघा एक तारी पाक झालेला आहे। आता त्यानंतर मी इथे घालणार आहे चिमूटभर मीठ आणि विलायची पूड, यामुळे साखर आंब्याला आणखी छान टेस्ट येते। अशा प्रकारे आपला हा साखर आंबा इथे तयार झालेला आहे आणि हे स्वच्छ काचेच्या बरणीतच आपल्याला भरून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान पाकी आलेला साखर आंबा आपला इथे तयार आहे। आता इथे आपण बघणार आहोत गुळ आंबा। गुळ आंब्याची पण प्रोसेस तीच आहे। 1 चमचा साजूक तूप घ्यायचे आहे, ते पण आपल्याला आता इथे स्टीलचीच कढई घ्यायची आहे आणि आता इथे सुद्धा मी 2 वाट्या किस इथे घालून घेतला आहे। तो सुद्धा आपल्याला 2 मिनटे छान परतून घ्यायचा आहे आणि 2 वाट्या किसाला आपल्याला 2 वाट्या गुळच इथे घ्यायचा आहे। जास्त जर तुमची कैरी आंबट असेल तर तुम्ही थोडेसे गुळाचे किंवा साखरेचे प्रमाण वाढवू शकता। आता हे बघा हे सुद्धा छान पाकी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे गुळाचे पाणी सुटलेले आहे, या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हा गुळ आंबा शिजून घ्यायचा। आता इथे बघू शकता तुम्ही कलरसुद्धा बदललेला आहे। 15 ते 20 मिनिट मंद आचेवरच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। आता हा सुद्धा आपण कसा शिजला किंवा तयार झाला हे चेक करण्याकरिता एका वाटीवर मी घालून घेते आणि बघू शकता तुम्ही हा सुद्धा एक तारी पाक असा झालेला आहे, म्हणजे आपला गुळ आंबा हा इथे शिजलेला आहे। अशा प्रकारे साखर आंबा आणि गुळ आंबा आपला इथे तयार आहे। आता यातसुद्धा थोडीशी विलायची पूड आणि चिमूटभर मीठ मी इथे घालून घेते। मिठामुळे गोडव्याला आणखी छान टेस्ट येते। अशा प्रकारे छान ब्राऊन कलरवर आपला गुळ आंबासुद्धा इथे तयार झालेला आहे। आता हा सुद्धा आपल्याला स्वच्छ काचेच्या भरणीत भरून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे गुळ आंबा आणि साखर आंबा हे दोन्ही आपले इथे तयार झाले। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।
थँक्यू. अशा प्रकारे गोड आंबा आणि साखर आंबा इथे तयार आहे.